सर्वप्रथम मानाचा मुजरा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्यांनी स्त्री शिक्षणाची गंगा आपल्या दारात आणली, जे आपण ज्या स्त्रिया एज्युकेशन घेतो, उच्च पदावर आहोत, त्यांच्यामुळे त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना सर्वप्रथम मानाचा मुजरा। आज महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली सकाळपासून जे बीडमध्ये कार्यक्रम होत आहेत त्यांना भरभरून उपस्थिती महिलांची आहे, पुरुषांची आहे। त्यामुळे आज इथे काल परवाच ईद झालेली आहे, त्यामुळे सर्वांना, सर्व माझे बंधू असतील, भगिनी असतील, मोठ्या प्रमाणावर भगिनी उपस्थित आहेत, त्या भगिनींना ईदच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा। ईद मुबारक। आपण सर्वजण इथं महिला, मी या निमित्ताने सांगू इच्छिते, एकच सांगू इच्छिते, इथं निजामभाई शेख यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश होत आहे। नक्कीच आम्हाला विश्वास आहे की त्यांच्यामार्फत मुस्लिम समाज असेल, इतर कोणतेही दुसरेही समाज असेल, यांच्या नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला याचा फायदा होईल। आणि निजामभाई, आपल्याला मी विनंती करते की आपल्या ज्या महिला आहेत, आतापर्यंत ज्या मुस्लिम महिला असतील त्यांचा बऱ्याच जणांचा अल्पसंख्याक म्हणून आम्ही प्रवेश करून घेतलेला आहे आणि इथून पुढेही आपल्या मार्फत मोठ्या प्रमाणावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये यांचा प्रवेश करून घ्यावा अशी मी आपल्याला विनंती करते। इथं मोठ्या प्रमाणावर महिला उपस्थित आहेत। महिलांना एकच सांगू इच्छिते, आपण आदरणीय दादांनी जी आपल्याला लाडली बहीण योजना दिलेली असेल, सर्वजण या महिलांना मी विचारू इच्छिते की आपण सर्वजण लाडली बहीणचे पैसे घेतात की नाही, तर त्याचप्रमाणे आपण जे सहकार्य केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्याचेही आम्ही आपले मनापासून आभार मानतो। आणि इथून पुढेही आपण दादांना विनंती करू इच्छितो की ज्या पिंक रिक्षा असेल किंवा लाडली बहीण योजना असेल किंवा अशा असंख्य योजना असतील, त्या योजना आपल्या महिलांसाठी खरंच आदरणीय उपमुख्यमंत्री असतील, आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांनी आपल्या सर्वांसाठी केलेल्या आहेत। आणि इथून पुढे तुम्ही अशीच साथ देत राहा। इथून पुढे अशाच आपल्याला नवीन नवीन महिलांसाठी योजना आपल्याला आखल्या जातील आणि आपला नक्कीच याच्यामध्ये फायदा होईल। आपण सर्वच जण महिलांना मी विनंती करते की आपण इथून पुढे सर्वांनी माँसाहेब जिजाऊंचे अनुकरण केले पाहिजे। माँसाहेब जिजाऊंनी जसं छत्रपतींना घडवलं आणि स्वराज्याची स्थापना केली, तसे आपण माँसाहेब जिजाऊंचं अनुकरण केलं पाहिजे, सावित्रीबाई फुलेंचं अनुकरण केलं पाहिजे। त्यांनी अंगावर माती, शेण, चिखल झेलत जो स्त्री शिक्षणाचा पाया रचला, त्याचं अनुकरण केलं पाहिजे। आपण अनुकरण झाशीची राणी यांचं केलं पाहिजे, नाहीतर आपण ते आतापर्यंत माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील असतील यांचे आपण अनुकरण केले पाहिजे। साधी राहणी आणि उच्च विचार। आणि एकच सांगू इच्छिते, ईद निमित्त मी निजामभाईचा जो आपला प्रवेश होत आहे त्या निमित्तानं मी त्यांना खूप मनापासून अभिनंदन करते त्यांचे। आणि इथून पुढेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपण बळकटीसाठी नक्कीच प्रयत्न कराल ही अपेक्षा ठेवते आणि इथेच थांबते। जय हिंद, जय राष्ट्रवादी।